जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती। तर पहा मित्रांनो, सध्या तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहेत, बरेचसे मुलं आहेत त्यांना जीकेचा अभ्यास कसा करावा हेच समजत नाही किंवा जे प्रश्न तुम्ही सोडवतात ते नेमका कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे या काही गोष्टी त्यांना समजत नाही। त्यासाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे की तुम्ही जनरल नॉलेजचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवू शकतात आणि एक प्रश्नावरून अनेक प्रश्न कसे तयार होतात आणि ते आपण कसं लक्षात ठेवायचं याबद्दल माहिती देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। तसेच मित्रांनो, दररोजचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आणि फ्री मध्ये टेस्ट सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, एकंदरीत आता हा पहिला प्रश्न आहे। आता हा पहिला प्रश्न आहे, द्वितीय विश्वयुद्धामध्ये कोणत्या शहरावरती ऑटोमॅटिक बॉम्ब टाकण्यात आला किंवा या ठिकाणी परमाणु बॉम्ब टाकण्यात आला? कारण परमाणु बॉम्ब जे आहे ते पहिल्यांदा दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये यूज केलं गेलं होतं आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे कुठे टाकण्यात आलं आहे तर नागासाकी या ठिकाणी। आता नेमका हे जे परमाणु बॉम्ब होते द्वितीय विश्वयुद्ध चालू होतं त्यावेळेस या गोष्टी आहेत आणि हे जवळपास 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवरती अणुबॉम्ब टाकलं होतं जपानमध्ये। आणि आताच जर त्या जागेची कंडिशन आपण बघितली तर अजून पण त्या ठिकाणी अपंगच मुलं जन्माला येतात, एवढं जबरदस्त मानव संहार त्यावेळेस झाला होता। आणि तेव्हापासून आतापर्यंत परमाणु बॉम्बचा यूज झालेला नाहीये। जगामध्ये भरपूर असे देश आहेत ते परमाणु संपन्न आहे, त्यामध्ये आपला भारत देश सुद्धा आहे। ठीक आहे, तर बघा दुसरे महायुद्ध कधी सुरू झाले होते तर जवळपास 1939 आणि 1945 पर्यंत हे दुसरे महायुद्ध चालू झाले होते। आणि शेवटचं जपान या शहरावरती ज्यावेळेस अणुबॉम्ब टाकण्यात आलं तेव्हापासून दुसरं महायुद्ध संपलं होतं। आणि कदाचित जर तिसरं महायुद्ध झालंच तर याच्यापेक्षाही खूप वाईट कंडिशन होईल। त्यामुळे प्रश्न वाचताना किंवा लक्षात ठेवताना आता द्वितीय विश्वयुद्धाबद्दल बोलला आहे ना, तर ते द्वितीय विश्वयुद्ध कधी झाले होते किंवा ते बॉम्ब कधी टाकण्यात आले होते, कोणकोणत्या दोन शहरांवरती टाकण्यात आले होते, या त्या प्रश्नाच्या रिलेटेड गोष्टी काही जाणून घ्यायच्या असतात। ओके, तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया। आता पुढचा प्रश्न आहे बघा, मागच्या पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेला होता। प्रश्न आहे, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? बरोबर आहे, तर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? जॉन वॉशिंग्टन। आता या जॉन वॉशिंग्टन बद्दल किंवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल किंवा अमेरिकेबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यामध्ये बघा अमेरिका काय आहे ते आपण पहिले जाणून घेऊया। तर बघा, उत्तर अमेरिका खंडामध्ये एक देश आहे, त्याच्या अंडरमध्ये भरपूर असे राज्य आहेत। जसे आपल्या भारतामध्ये 28 घटक राज्य आहेत त्याच पद्धतीने अमेरिकेमध्ये राज्य आहेत आणि ते संयुक्त संस्थान म्हणून ओळखलं जातं। आणि त्याच्या अंडरमध्ये त्यांचा राष्ट्राध्यक्ष हा एकच असतो नेहमी, जसा आपला देशाचा राष्ट्रपती असतो तसं त्यांचा राष्ट्राध्यक्ष असतो। ठीक आहे, मग अमेरिकेचे जे काही नाव आहे ते संयुक्त संस्थान आहे त्या किंवा याला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सुद्धा म्हणतात। ठीक आहे, संस्थाने किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सुद्धा म्हणतात। आणि हा अमेरिका खंडातील एक देश आहे आणि त्यामध्ये अनेक देश आहेत छोटे छोटे, पण ते एका राष्ट्राध्यक्षाच्या अंडरमध्ये सगळं काही कारभार चालतात। बघा, यांना संघीय प्रजासत्ताक म्हणतात आणि सध्याचे यांचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे हे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतात। बघा, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष या प्रश्नाच्या रिलेटेड अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो। तर राष्ट्रप्रमुख कोण आहे? जोसेफ बायडेन आहे ज्युनियर राष्ट्राध्यक्ष म्हणून। आणि महत्वाचं म्हणजे अमेरिकेला स्वातंत्र्य कधी मिळालेलं होतं हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे। मग त्याच रिलेटेड जर आपण बघितलं तर अमेरिका ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळालं 4 जुलै 1776 रोजी। ओके, आणि त्याला मान्यता मिळाली होती 3 सप्टेंबर 1783 मध्ये। म्हणजे एकंदरीत अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस कोणता आहे तर 4 जुलै आहे। आणि हा इंग्लंड एका राज्यापेक्षा पण कमी आहे आपल्या, तरी सुद्धा त्याने भरपूर देशांवरती राज्य केलेले आहे, त्यामध्ये अमेरिका सुद्धा होता, लक्षात घ्या। ठीक आहे, त्याच्यानंतर अमेरिकेचा संयुक्त संस्थानाचा पहिला अध्यक्ष 1789 मध्ये निवड झाली होती आणि पहिले अध्यक्ष कोण होते मग? वॉशिंग्टन DC, म्हणजेच अमेरिकेची राजधानी सुद्धा कोणती आहे? वॉशिंग्टन आहे।
आणि जे जॉर्ज वॉशिंग्टन राष्ट्राध्यक्ष होते पहिले, त्यांच्या नावावरूनच त्यांची राजधानी आहे. ठीक आहे. आणि एकंदरीत अमेरिकेमध्ये एक जवळपास 50 राज्य आहेत. किती राज्य आहेत? 50 राज्य. आणि त्या 50 राज्याच्या केंद्रीय स्तरावरती राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख पद भूषवतो. जसं आपल्या देशामध्ये 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे आणि यांचा प्रमुख कोण असतो? आपला राष्ट्रपती असतो. त्या पद्धतीनेच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न करायचा आहे. आता पुढचा प्रश्न बघा, पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कोण ठरल्या? कारण 2023 मध्ये पहिल्यांदा महिलांचं महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली होती आणि त्यांचं उत्तर आपल्याला मिळालं होतं प्रतीक्षा बागडे यांनी पहिली महिला महाराष्ट्र केसरी म्हणून यांची निवड झाली होती. आता यांच्याबद्दल आपल्याला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. बघा, पहिली महिला राष्ट्राध्यक्ष केसरीच्या सामन्यामध्ये सांगलीच्या, म्हणजे एकंदरीत प्रतीक्षा बागडे हे जे काही मुली आहे ज्यांना महाराष्ट्र केसरी मिळालेला आहे, ते कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या आहेत? तर सांगली या जिल्ह्याच्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर अंतिम सामना जे आहे ते कोणाबरोबर झाला होता? तर कोणाबरोबर झाला होता? कोल्हापूरची जी काही पाटील आहे त्या मुलीबरोबर तिचा शेवटचा सामना झाला होता. त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरी 2023 मध्ये पुरुषांमध्ये कोणाला महाराष्ट्र केसरी मिळालेला आहे 2023चा? तर शिवराजे हे सोलापूरचे जे काही आहेत महेंद्र गायकवाड यांचा पराभव केला होता आणि शिवराजे यांना काय मिळालेलं? महाराष्ट्र केसरी 2023 म्हणून त्यांची निवड झाली होती. आणि त्यांनी कोणाचा पराभव केला होता? महेंद्र गायकवाड यांचा पराभव केला होता. तर अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो. आता चौथा प्रश्न बघा, लेटेस्ट आहे, चालू घडामोडीचा आहे, 2023 मधला हा प्रश्न आहे. दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेले इशाळवाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हा प्रश्न होता आपल्याला, बरोबर आहे. तर तो प्रश्न ऍक्च्युली ते इशाळवाडी हे जे काही गाव आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आता ही घटना जे कधी घडली? तर आताच 2023 मध्ये ही घटना घडलेली आहे, 21 जुलै रोजी. ठीक आहे. आणि जर तालुका विचारला आपल्याला तर खालापूर तालुक्यामध्ये ही घटना घडली होती. अशा पद्धतीने याचा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, हा प्रश्न जवळपास दरवर्षी पोलीस भरतीला विचारला जातो. ठीक आहे. प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? आता जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. जवळपास 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्याबरोबर हा जो काही जागतिक पर्यावरण दिन साजरा, याच्या रिलेटेड आपल्याला कोणते प्रश्न येऊ शकतात? तर बघा, संयुक्त राष्ट्र संघ हे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचं घोषित केलं होतं. कधी? पहिल्यांदा झालं 1972 मध्ये. आणि या दिवशी पर्यावरण दिन स्थापना करण्यात आली होती 1972. म्हणजे पहिल्यांदा कधी झालं? तर 1972 मध्ये. आणि तेव्हापासून 5 जून 1973 पासून पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होता. स्थापना झाली 1972 मध्ये आणि पहिल्यांदा साजरा केला गेला 1973 मध्ये. तर याचा महत्वाचा उद्देश काय होता? की पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत जागरूकता करणे हा उद्देश होता. त्यानुसार 2023 मध्ये जर आपण बघितलं, या 2023 जो काही पर्यावरण दिन साजरा केला गेला याची ही 50वी आवृत्ती होती. कितवी आवृत्ती होती? 50वी. आणि या 50वी आवृत्तीचा उद्देश काय होतं किंवा कोणती थीम होती हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग कोणती थीम होती? प्लास्टिक प्रदूषणावर उपाय म्हणून ही थीम या ठिकाणी होती. ठीक आहे. आणि या दिवसाचं नियोजन कोण करतं? तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे UNEP द्वारे याचं नियोजन केलं जातं. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला 90+ मार्क मिळालाच पाहिजे. आणि अशाच अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. जय हिंद.